चला तर आज आपण गव्हाच्या पिठापासून पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत. घरातल्या साहित्यामध्येच बनणारी आहे. तुम्ही जर एकदा बनवली तर नक्कीच 8 दिवसामधून आठवड्यामधून तुम्ही 2 वेळेस नक्कीच बनवाल. लहान मुलांना तर खूप आवडेल. खूप सोपी अशी आहे. अशा प्रकारे तुम्ही गोलसुद्धा करून घेऊ शकता किंवा असं कटसुद्धा करून घेऊ शकता. शंकरपाळ्यांचा आकारसुद्धा देऊ शकता. असं जर गोल डब्बीच्या झाकणाने वगैरे जर बनवलं तर दिसायलाही खूप छान वाटेल आणि लहान मुलांना खातानाही पण खूप मजा येईल. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. खूप झटपट अशी रेसिपी आहे. अगदी काही वेळातच बनते. तुम्ही सकाळच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा हे बनवू शकता. चला तर आपण रेसिपी बघूया. कुकरमध्ये आपल्याला डाळ लावून घ्यायची आहे, तुरीची डाळ. मग इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. आपली डाळ इकडे शिजेल, आपण तिकडे पीठ वगैरे ते चुरोपर्यंत स्वच्छ आपल्याला 2 ते 3 पाण्याने डाळ ही धुवून घ्यायची आहे. तुम्ही सकाळच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. खूप साधी सोपी आहे आणि खायला तर खूपच टेस्टी आहे. एकदा जर तुम्ही बनवली तर आठवड्यातून 2 वेळेस नक्कीच बनवाल. लहान मुलांना तर खूपच आवडेल. इथे मी 2 पन्न्याने डाळ छान अशी धुवून घेतलेली आहे. डाळीला जास्त पाणी झालं तरीही पण आपली डाळ शिजत नाही आणि कमी पडलं की डाळ ही बुडायला लागते. त्यामुळे परफेक्ट पाणी असं 1 वाटी डाळ घेतलेली आहे तर आपल्याला 3 वाटी पाणी घालायचं आहे. यामध्ये बरोबर असं पाणी होतं एकदम. थोडंसं वर तुम्हाला टाकायचं असेल तर किंचित थोडंसं तुम्ही टाकू शकता, 3.5 वाटी. चला तर आपण कुकर लावून घेऊ. डाळ शिजेपर्यंत आपण इकडे तयारी करूया. यामध्ये मी थोडीशी अर्धा चम्मच हळद घातलेली आहे. मस्त असं मिक्स करून हळद घ्यायची आहे आणि 3 ते 4 शिट्टी होईपर्यंत आपण इकडे तयारी करूया दुसरी. मस्त अशी 3 ते 4 शिट्टीमध्ये आपली डाळ मस्त अशी छान शिजून रेडी होते. बघू शकता इथं 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही कणिक घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला हळद घालायची. इथे 1 ते 1.5 चम्मच एवढी हळद घातलेली आहे. मीठ घालायचे चवीनुसार. आता हे एकजीव करून घ्यायचं असं पूर्ण अशा प्रकारे. आता आपल्याला थोडं थोडं पाणी करून या पिठामध्ये घालायचं. पीठ व्यवस्थित मळवून घ्यायचं आपल्याला. एकदम पातळ आणि एकदम असं जाडसर पीठ आपल्याला अजिबात मळायचं नाही. थोडं थोडं जसं लागेल तसं आपल्याला पिठामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पिठामध्ये हळद टाकली की छान मस्त असा कलर येतो आहे आपल्या फळाला. आज आपण डाळीतली फळं बनवणार आहोत. थोडं वेगळ्याच पद्धतीने आज आपण फळं बनवणार आहोत. जर तुम्ही अशा पद्धतीने जर फळं बनवले तर नक्कीच तुम्हालाही पण खूप आवडतील. असे पण डाळीतली फळं सर्वांनाच आवडतात. उन्हाळ्यामध्ये तेच ते पोळी भाजी खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो. तर अशा रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता नवीन नवीन. तरी पण एक रेसिपी आपल्या चॅनलवर आहे शेंगोळ्याची, ती पण तुम्ही जाऊन चेक करू शकता. अशा प्रकारे आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. थोडं थोडं पाणी करून आपल्याला घालायचं आहे. बघू शकता किती मस्त असा पिवळा कलर आपल्या पिठाला आलेला आहे. जास्त पण हळद आपल्याला बिलकुल घालायची नाही, थोडीशी उगी घालायची. अशा प्रकारे आपल्याला हे 5 मिनटं पीठ हे साईडला ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे चुरून अशा प्रकारे आपल्याला जास्त मऊही नाही आणि जास्त कडकही नाही, मीडियम आपल्याला पीठ चुरून हे साईडला ठेवून द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला समजतच असेल. जास्तच जर आपण नरम केलं तर एकमेकांना हे फळ चिटकतं आणि जास्तच तुम्ही जर निब्बर असं पीठ चुरलं तर आपले फळं हे शिजूनसुद्धा कच्चे राहिल्यासारखे राहतील, मऊ होणार नाहीत. त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही पीठ चुरून घ्या. मस्त आपलं कुकर रेडी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही आपली डाळ ही किती मस्त अशी शिजलेली आहे. चम्मचने जरी फिरवलं तरीही पूर्ण अशी बारीक होईल एवढी मस्त अशी डाळ आपली शिजून रेडी झालेली आहे. तोपर्यंत इकडे आपण आता फोडणीची तयारी करूपर्यंत इकडे पाण्याला आधण येईल.
मस्त अशी उकळी येईल. मी तेलामध्ये थोडेसे 2 मिरच्या घातलेल्या आहेत. मस्त त्यामध्ये जिरं घालायचं आहे भरपूर असं. मोहरी घालायची 1 चम्मच. मस्त जिरं मोहरी असं तडकलं की त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. थोडंसं लसूण परतून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी उगी हळद घालायची चिमूटभर. हळदीला पण असं मस्त परतून घ्यायचं आहे. थोडीशी अर्धा चिमूटभर आपल्याला चटणी घालायची आहे यामध्ये. कशी मस्त टेस्ट येईल थोडीशी चटणी घातल्यावर. मी जिरं पावडर घातलेलं आहे अर्धा चम्मच. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी 3 ते 4 ग्लास आपल्याला पाणी लागेल यामध्ये. 3 ग्लास पाणी घातलेलं आहे आपण. ते 4 ग्लास आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे. आपल्या पाण्याला खळखळ उकळी येईपर्यंत आपण इकडे पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला. जसे तुम्ही पोळी करता रोज नेहमी त्या प्रकारे तशीच आपल्याला पोळी बनवून घ्यायची आहे. जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळही पोळी आपल्याला लाटायची नाही. बघू शकता तुम्ही अशी पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही मी ज्या पद्धतीने गोल गोल एका डब्याच्या झाकणाने करते त्या प्रकारे तुम्ही करू शकता. असे दिसायलाही पण छान आणि लहान मुलांना पण खायला खूप आवडतील काहीतरी असं युनिक वेगळं. तर तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही आपण शंकरपाळे करतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही चम्मच चाकूच्या सराट्याच्या सहाय्याने तुम्ही ते कट करू शकता. असा बराच टाईम लागतो. एक्स्ट्राचं पीठ असं उरतं. पुन्हा परत त्याची पोळी बनवावं लागते. जर तुम्ही शंकरपाळ्याच्या तशा पद्धतीने जर शंकरपाळे करतो त्या पद्धतीने जर केलं तर पीठही उरणार नाही आणि झटपट पण होईल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे डाळीतली फळं तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे आहे. 4 ते 5 पोळ्या जे करायचे आहेत. परत उकळी आली की आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. परत 4 ते 5 पोळ्यांचे करायचे. असे करू करू आपल्याला 2 ते 3 स्टेपमध्ये हे फळं करून घ्यायचे आहेत. एकदा जर तुम्ही टाकले तर ते फळं एकमेकाला चिटकतील. त्यामुळे तुम्ही 2 ते 3 स्टेपमध्ये हे फळं करू शकता. अशा प्रकारे मी परत एक पोळी लाटून डब्बीच्या झाकणाने करत आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे गोल गोल असं तुम्ही साईडचं पीठ अगोदर पूर्ण काढून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. याला पण जास्त असा एवढा काही वेळ लागत नाही. पण अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस करून बघा. लहान मुलं खूप आवडीने खातील. पीठ थोडंसं आपल्याला भरपूर जास्त लावायचं आणि चुरताना पातळ पीठ अजिबात चुरायचं नाही. नाहीतर असं काढताना ते पूर्ण मोडून जातील, एकमेकाला चिटकतील, त्याचा आकार बदलेल. आता मस्त आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत आपले फळं. मस्त 2 उकळ्या आलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही कसा मस्त असा कलर आलेला आहे आपल्या फळाला. तरीही आपल्याला 2 ते 3 मिनटं शिजू द्यावं लागेल. प्लेट झाकून ठेवलेली आहे मी इथे. तर एक चेक करू आपण. मस्त असे आपले फळं रेडी झालेले आहेत. आपले फळं मस्त शिजले की त्यामध्ये आपल्याला हे डाळ टाकून द्यायची आहे. अशा प्रकारे बिलकुल काही करायची नाही. आपल्याला डाळ टाकायची. पूर्ण आपले फळं शिजले तेव्हाच आपल्याला डाळ टाकायची आहे. बघू शकता असं एकदम पातळसर असं वाटत आहे पण परत ते घट्ट होतं. मस्त आपले फळं रेडी झालेले आहेत. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. अशाच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील. बघू शकता आपले मस्त फळं रेडी झालेले आहेत. किती मस्त. अशा प्रकारे तुम्ही एक वेळेस फळं करून बघा. नक्कीच सर्वांना आवडतील. लहानांपासून मोठ्यापर्यंत सकाळच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही हे फळं करू शकता.